आहे मुंबईच्या सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट ह्यांच्या कॅम्पसमध्ये आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट हे कला क्षेत्रातलं सर्वात नामांकित कॉलेज आहे आणि आज ह्या कॉलेजमध्ये वार्षिक प्रदर्शन असणार आहे। ह्यावेळी 87वे वार्षिक प्रदर्शन आहे आणि या वार्षिक प्रदर्शनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ॲडगुरू ॲक्टर, डायरेक्टर, रायटर भरत दाभोळकर, त्याचबरोबर ABP माझाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि एडिटोरियल हेड राजीव खांडेकर आणि त्याचसोबत डायरेक्टर ऑफ आर्ट राजीव मिश्रा ह्या उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी। आणि त्याचबरोबर ह्या संध्याकाळी सोशल गॅदरिंग होणार आहे जिथे सर्व काही विद्यार्थी, ह्या कॉलेजचे विद्यार्थी आपल्या कलेच्या माध्यमातून कलाकृती पेश करणार आहेत। काही विविध कार्यक्रम होणार आहेत आणि आपण पाहत आहात कशा पद्धतीचं एंट्रन्स केलं गेलं आहे। किती सुंदर हे एंट्रन्स या इकडच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलं आहे। तर तुम्ही बघताय मी आहे या रंगमंचावर जिथे आज कार्यक्रम होणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहत आहात की किती सुंदर पद्धतीने हे रंगमंच बनवलं जात आहे आणि मी आहे ह्या कॉलेजच्या काही विद्यार्थीबरोबर जे या रंगमंचावर काम करत आहेत। त्यांची क्रिएटिव्हिटीबद्दल आपण जाणून घेऊया, किती मेहनत घेत आहेत आणि काय उत्साह आहे त्यांना आजच्या या कार्यक्रमाची। नमस्कार, नाव काय तुझं? अथर्व विकास देवपूर। ओके, कसं वाटतंय आज ॲन्युअल आहे आणि कुठल्या पद्धतीचं म्हणजे तयारी चालू आहे? खरं तर खूप छान वाटतंय कारण की आम्ही 3rd इयरला आहोत आता आणि ॲन्युअल आम्ही ऑर्गनाईज करतोय। नेहमी 3rd इयर ऑर्गनाईज करत असतो इव्हेंट्स, तर आम्हीच लीड घेतोय, आम्हीच सर्व कामं करतोय, आम्हीच प्लॅनिंग केली की कसं झालं पाहिजे आणि आज ते होतंय समोर। आणि हे थीम यक्षिणी हे थीम खूप छान आहे आणि या बाबतीत काय सांगणार? तर यक्षिणी आहे ना, यक्षिणी एक अलौकिक शक्ती आहे जी आमच्या KJ स्कूल ऑफ आर्ट आणि KJ कलाशाळा आवार आहे, आपला जो कॅम्पस आहे त्याला ती प्रोटेक्ट करते, त्याचं संरक्षण करते आणि विद्यार्थ्यांमध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे त्याला ती पुढे नेते। असे एक म्हणजे आपल्यावर एक तिची नजर आहे, आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करतंय, अशी एक शक्ती, अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी या वास्तूत आहे आणि या वास्तूत जो कलारूपी जो खजिना आहे त्याचं ती संरक्षण करते। तर ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आमच्या थीममध्ये। खरं तर आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला आलो तेव्हापासून आमची इच्छा होती की कधी 3rd इयरला आम्ही ॲन्युअल करतो, की आम्ही बघत आलो की थोडा भव्य म्हणजे मोठ्या स्केलवरती हा इव्हेंट होत असतो। तर तेव्हापासून ती इच्छा होती की ती आमची आज पूर्ण झाली आणि म्हणजे हा आमच्या कॉलेज लाईफमधला सर्वात शेवटचा इव्हेंट आहे, खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे। त्यामुळे आम्ही पूर्णपणे आमचं एक होतं सगळ्याचं दिलं आहे आणि मजा येते सगळं करायला। एक्झिबिशन ॲन्युअल एक्झिबिशन जे होणार आहे ह्या एक्झिबिशनच्या हॉलमध्ये आणि तुम्ही पाहतात की किती सुंदर पद्धतीने हे एक्झिबिशन मांडलं गेलं आहे। हे फर्स्ट इयरचं म्हणजे काम आहे, फर्स्ट इयर टू 4th इयर पर्यंत जे स्टुडंट्स आहेत त्यांचं हे काम इथे एक्झिबिट केलं जातं। वर्षभर ते जे काम ते करतात त्या पूर्ण कामाचं इथे एक्झिबिशन केलं जातं आणि तुम्ही पाहतात ड्रॉइंग स्टुडिओ, त्याचबरोबर टायपोग्राफी अँड कॅलिग्राफी, त्याचबरोबर नेचर अँड ऑब्जेक्ट लेआउट आणि बरेच काही ग्राफिक डिझाईन, कलर्स, असे बरेच थीम्स आहेत, असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे मांडले गेले आहेत। तर खूप सुंदर पद्धतीने हे मांडलं गेलं आहे स्टुडंटचं हे काम इथे।
आहे या ठिकाणी जिथे 3D डिस्प्लेचं पूर्ण काम विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात की इथे जुन्या पद्धतीचे पूर्ण 3D मॉडेल्स तयार केले आहेत. दरवाजे, स्टेअरकेस जे काही जुन्या पद्धतीचे आहेत आणि ह्याच्या मागचं जे काही आहे त्या मागचे जे प्रोफेसर आहेत कृष्णा सर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, मला ह्या 3D डिस्प्ले ज्या मांडलं गेलं आहे एक्झिबिशन जे आहे विद्यार्थ्यांनी जे कामं केली आहेत त्याबद्दल जरा तुम्ही सांगा. हे द्वितीय वर्ष BFAच्या विद्यार्थ्यांचं काम आहे आणि यांची ही असाइनमेंट यासाठी महत्वाची आहे की यांना पुढे जाताना थर्ड इयरला गेल्यानंतर विषय घ्यायचा असतो, त्यांच्या आवडीचा एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो. तर हे डिस्प्लेच्या इलेक्टिव्हच्या विद्यार्थ्यांचं जे 100 मुलं आहेत त्यातल्या 24 चांगलं काम केलेल्या विद्यार्थ्यांचं काम आहे. यांना सब्जेक्ट देताना आम्ही दिला होता की पिरियॉडिक फिल्मसाठी जर काम करायचं झालं तर ही मुलं काम कशी करते. तर याच्यासाठी आपण सांगितलं होतं की त्यांना डोअर, ओल्ड डोअर घराचं आणि पायऱ्या, आर्च आणि पिलर अशी ही 4 ही विषय दिलेले त्यांना आणि त्याप्रमाणे त्यांच्यामधला तो त्यांना जो काही सब्जेक्ट घ्यायचा असेल तो घ्यावा आणि तो ओल्ड इफेक्ट त्यांना दाखवता यायला हवा आणि स्केल मॉडेल कसं बनवायचं त्यांना ती नॉलेज यायला हवं. आणि पुढे मग ही मुलं काय करतात की हे एकदा काम समजलं आणि त्यांना कसा इफेक्ट मिळवायचा ते स्केल मॉडेलमध्ये कळलं की ही मुलं बाहेर प्रोफेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. फिल्म इंडस्ट्री, TV इंडस्ट्री, त्याच्यानंतर तुमचं ॲड फिल्ममध्ये इकडे जरी काम करतात, प्रोडक्शन डिझायनर, आर्ट डायरेक्टर म्हणून ही मुलं काम करतात आणि त्यांचं हे बेसिक इथून सुरू होतं. त्यामुळे हा सब्जेक्ट या मुलांसाठी खूपच महत्त्वाचा आहे जे डिस्प्लेला जाणार आहे आणि त्याच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची असाइनमेंट आहे आणि ह्या मुलांनी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. सर, उद्यापासून एक्झिबिशन सुरू होणार आहे सर्वांसाठी, 25 तारखेपर्यंत आहे, तर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? ही कला रसिकांसाठी, कलावंतांसाठी आणि कलाप्रेमींसाठी ही फार मोठी पर्वणी आहे. इथं अगदी कलेच्या छोट्याशा थॉटपासून पूर्ण शेवटपर्यंत कशी प्रोसेस होते हे त्यांना पाहायला मिळतं आणि इथं अनेक कलावंत होऊ घातलेले कलावंत रोज येतात. त्यांना मी आवाहन करतो की ज्यांना कुणाला कलेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना इथं यायला काहीच हरकत नाही. इथं तिकीट नाही आहे, काही नाही आहे. जे फार प्रसिद्ध एक कला संस्था आहे इथं येऊन बघू शकतात आणि त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल भविष्यात याच्यासाठी ते बघू शकतात की इथं किती प्रकारचं काम आहे. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं इथं काम आहे. त्यांनी भरपूर प्रतिसाद द्यावा या एक्झिबिशनला आणि ही फार मोठी संधी आहे कलेचे विविध प्रकार पाहण्याची. तर त्यांनी जरूर यावं प्रदर्शनाला आणि या संधीचा लाभ घ्यावा. हे आपलं प्रदर्शन 21 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत आहे, सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत आणि सुट्टीचे दिवस पण याच्यामध्ये आहेत. तुम्ही केव्हाही येऊ शकता. इथं शिक्षक असतील तर त्यांच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, त्यांना विचारू शकता, इथल्या संधी विचारू शकता काय काय आहे आणि याचा जरूर लाभ घ्या. आता हे स्ट्रक्चर तुम्ही बघताय ओल्ड डोअरचं स्ट्रक्चर आहे, खूप एजेड स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये तो जो काही जुना भाग आहे त्या दरवाजाचा तुटलेला भाग आहे, ते लाकडी दरवाजा, ह्या विटा पडलेलं काही जुनं काम आहे. इथं त्या सगळं डेब्रिज पडल्याचं सगळं दाखवलं आहे ते सगळं. तर हे एवढ्या उत्कृष्टपणे दाखवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी की ॲक्च्युअल जर तुम्ही हा छोटा फोटो नाही दाखवला तर ते वाटतं की ॲक्च्युअल मोठंच खूप स्ट्रक्चर आहे, सेम साईज स्ट्रक्चर आहे. पण ही स्केल मॉडेल आहे आणि ते स्केलमध्ये हे फारच अवघड गोष्ट असते आणि त्याला खूप चांगलं अवलोकन लागतं, मटेरियलचं नॉलेज लागतं. या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांना आता कळल्या तर पुढे ते खूप मोठे कला दिग्दर्शक होऊ शकतात आणि त्यांचं पूर्ण आयुष्य कलेमध्ये खूप चांगल्या प्रकारे ते एक्सप्लोर करू शकतात. मी आता इथे आली आहे. इथे तुम्ही पाहत आहात 3D मॉडेल्स विंडो डिस्प्ले बनवला गेला आहे 3rd इयरच्या स्टुडंट्स यांनी आणि हे सीझनल आणि फेस्टिवल विंडो डिस्प्ले आहे
तुम्ही पाहतात खूप सुंदर पद्धतीने हे तयार केलं आहे विंडो डिस्प्ले. आणि जिथे मॉल्स असतात आणि तिथे विंडो डिस्प्लेज असतात, काही रिटेल शॉप्स असतात, तर तशा पद्धतीचे इथे असं हे बनवलं गेलं आहे. आणि ह्याच्या मागचं जे आहेत दीपा मॅडम म्हणून, आपण ह्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी काही माहिती घेणार आहोत या विंडो डिस्प्लेबद्दल. मला ह्या 3D मॉडेल जे इथे आता 3rd इयरच्या स्टुडंटने केलेला आहे त्या 3D मॉडेलबद्दल मला जरा सांगाल का? हा जो 3D विंडो डिस्प्लेचा जो सब्जेक्ट आहे, यामध्ये आम्ही सीझन आणि फेस्टिवल असा एक सब्जेक्ट दिला होता की जे की सीझन विथ प्रोडक्ट, मतलब समर सीझन आहे जर, तर समर सीझनला कुठला रिलेटेड प्रोडक्ट येऊ शकतो, जसं की सीझन आहे आणि शेल्सचे ज्वेलरी आहे, किंवा रेनी सीझन आहे तर क्रॉक येईल, म्हणजे क्रॉक शूज आहे. तर ते त्यांचं मिक्सिंग करून त्यांनी जे आयडिया डेव्हलप केलेलं आहे त्याच्यावरनं ही विंडो डिस्प्ले डिझाईन केलं आहे. आम्ही 3D डिस्प्लेमध्ये विंडो डिस्प्ले, आर्ट डायरेक्शन आणि एक मॉलचं म्हणजे तुम्हाला रिनोव्हेट करायचं आहे, सो वॉट एव्हर असे काही जे डिस्प्ले रिलेटेड, इंटिरियर रिलेटेड जे पण सब्जेक्ट येतात ते आम्ही विंडो डिस्प्लेमध्ये आम्ही शिकवतो. सो आपण एक बघूया मॉडेल. असे हे एक क्रॉक जे शूज आहे जे रेनी सीझनमध्ये वेअर केले जातात, तर त्यांनी सीझन म्हणून हा रेनी सीझन घेतला आहे. आणि रेनी सीझन म्हणजे क्रॉक हे लाईट वेट असतात, त्याच्यामुळे ते फ्लोट होतात. तर फ्लोट होणारे शूज आणि क्रॉक हा जो त्यांचा हे क्रोकोडाईल हा त्यांचा सिम्बॉलमध्ये, त्यामुळे त्यांनी क्रोकोडाईलचं कॅरेक्टर यूज करून त्यांनी ते दाखवले की ते क्रॉक्सचे बोट बनवले आणि हा रेनी सीझनचा एक विंडो डिस्प्ले केला. सो हा जो विंडो डिस्प्ले आहे तो एकाच शहरात किंवा एकाच सिटीमध्ये नसतो, तो जिथे पण क्रॉक्स ब्रँड असेल तिथे तिथे तुम्हाला ते अवेलेबल असतं. तर ते सिमिलर होण्यासाठी मी एक आयडिया कॉन्सेप्ट डिझाईन केली आहे. टेक्नोलॉजिकल का ये जो कुछ है ना एलिमेंट्स, ये एलिमेंट दिया गया है. तो हॉर्स बोले तो जोशीला, तो जोशीला इट मीन्स फॉर द कंप्यूटर जैसा जोशीला काम करता है कि मतलब रिप्रोडक्शन के हिसाब से वो अलग अलग प्रोडक्शन देता है. वो प्रोडक्शन फिर बाद में इलस्ट्रेशन स्टाइल्स है, वो हर एक इलस्ट्रेशन के मैंने स्टाइल उनको सिलेक्ट करने को बोला था. फिर जिस आर्टिस्ट ने अगर इंडियन स्टाइल है तो उसने फॉरेन के स्टाइल में काम नहीं किया, तो वो फॉरेन का स्टाइल कैसा कन्वर्ट कर सकता है, तो वो टाइप से फिर बताया गया. उसके बाद में अलग अलग बुक स्टोरी है, छोटे बच्चों को किस टाइप से पढ़ाया जाए, तो उसका वाला मतलब जो हाईली विजुअल्स रहता है, वो विजुअल्स मतलब बच्चों को राइटअप नहीं चाहिए, उसको क्या चाहिए, स्टोरी चाहिए, उसको बोल्ड इलस्ट्रेशन चाहिए. तो उस वजह से नहीं क्या वो बोल्ड इलस्ट्रेशन उसके पेज में पट से रहता है, तो वो टाइप से वो काम अच्छा रहता है. अभी ये भी इलस्ट्रेशन ही है, लेकिन आई के ऊपर अपने को रेड और ग्रीन कलर का जो रॉड्स रहते हैं आई, तो उस टाइप से वो कैसे काम करते हैं, सेंसेशन कैसा रहता है आई का, तो वो टाइप से बुक का डिजाइनिंग करके लिया. फिर उसके बाद में ये भी कर लिया. ऐसा हर एक ये भी अभी है, ये ईचिंग स्टाइल में करके लिया, मतलब ईच करके वन पार्ट लिथो प्रिंट है, तो उसके ऊपर कैसे टेक्नोलॉजी है, तो वो आर्टिस्ट ने उस टाइप से काम नहीं किया, तो उसमें कन्वर्ट करके बता दो. तो ऐसा टास्क किया था, तो उस हिसाब से उसने वो अच्छा किया इस प्रॉपरली. और अलग अलग डिफरेंट ट्रायल टेक्निक, कैरिकेचर्स, कार्टून्स, ऐसे सब, मतलब बीएफए के बाद में जो रिसर्च बेस के ऊपर जो काम होता है ना, वो प्रॉपरली ज्यादा होता है. तो रिसर्च करना मतलब कैसा, एक छोटा सा सब्जेक्ट उसको इलैबोरेट कैसा करना, वो सबसे इम्पोर्टेंट बात है. तर मी इथे आली आहे, तुम्ही पाहतात हे कम्प्युटर ग्राफिक्स दिसत आहे. आणि या कम्प्युटर ग्राफिक्सच्या बाबतीत एक स्टुडंट आहे देवव्रत,
त्यांच्याशी आपण बोलून घेऊया. त्यांना हे जे ग्राफिक आहे त्याच्याबद्दल काय माहिती जाणून घेऊया, कारण त्यांना ह्याचं बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. तर चला आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. नमस्कार, मी देवव्रत चाचड. ही 3D फिल्मचा एक ट्रेलर आहे हा, जो सायन्स फिक्शन म्हणजे आपण बघताय अव्हेंजर वगैरे असते, थीम वगैरे असते, त्याच्यावरती मी बनवले. हे सगळे मॉडेल्स वगैरे पण मी स्वतः बनवलेत आणि स्टोरी पण मी लिहिली आहे. तर मग हे आपल्याला दिसतं की कसं ते सॉफ्टवेअरमध्ये मी केलं. त्याच्यात मॉडेल्स बनवून हे सगळे कलर वगैरे टाकून त्याच्यात ॲनिमेशन केलं छोटं छोटं. हे पूर्ण एक प्लॅनेटसारखं बनवलं आहे. This is computer graphics is an elective subject, and mostly the student they have to choose any one elective. And nowadays there is खूप जास्त त्याची गरज आहे. म्हणजे आजच्या तारखेत कम्प्युटर ग्राफिक्सला जे इतकं पूर्वी नव्हतं. आज तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला कम्प्युटर ग्राफिक्समध्ये तुम्हाला कम्प्युटर्स येणं गरजेचं आहे. त्यात आम्ही त्यांना वेगवेगळे पॅकेजेस म्हणजे सॉफ्टवेअर्स, ब्लेंडर झालं, माया झालं, किंवा मग त्याच्यात स्टॉप मोशन, मग तुमचं ॲनिमेशन, हे सगळे विषय आम्ही त्यांना हाताळतो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता जसं UI UX चाललेलं आहे, तर UI UX मध्ये त्या मुलांनी बरीच कामं केलेली आहेत. त्यांनी स्वतःची वेबसाईट डिझाईन केलेली आहे, ॲप्लिकेशन्स, मोबाईल ॲप्लिकेशन्स त्यांनी हे तयार केलेले आहेत. त्यातल्या त्यात अजून एक तुम्ही बघत असाल तर फॅन्टसी वर्ल्डमध्ये, मूवीजमध्ये खूप जास्त आपल्याला फॅन्टसी दाखवतात. तर दॅट इज ऑल्सो की पेंटिंग म्हणतो, ज्याला आपण मॅट पेंटिंग म्हणतो. तर ते मॅट पेंटिंग पण आहे की जे मुलांना खूप जास्त आकर्षित करतं. आणि असं नाही की या विद्यार्थ्यांना एवढी जॉब्स पडलेली आहेत की म्हणजे ते स्वतःहून कंपनी जरी त्यांना आमच्या इथे ज्या कॅम्पसला इंटरव्ह्यू घ्यायला कंपनीज येतात त्या विद्यार्थी जात नाही तिथे, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी इतकं जॉब असतो, प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे जॉब असतो. तर ही कम्प्युटर ग्राफिक्सची सगळ्यात मोठी ओळख आहे. 2024 वार्षिक कला प्रदर्शन आज त्याचा उद्घाटन सोहळा आहे. माननीय भरत दाभोलकर ह्याच्यासाठी मुख्य उपस्थिती त्यांची लाभते आहे आणि दुसरे ABP माझाचे एडिटर राजू खंडेकर हे सुद्धा या कार्यक्रमाला आज लावलेले आहेत. विद्यार्थ्यांचं वर्षभराची जी काही मेहनत असते आणि त्याच्यासोबतच आमच्या टीचर्सची जी मेहनत असते त्या विद्यार्थ्यांवरती, त्याचं हे संपूर्ण इथे एक प्रदर्शन आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये काय काय कलाकृती केलेल्या असतात त्याचा आस्वाद सर्व कला रसिकांना घेता यावा. विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रकारचं स्पर्धात्मक इथे वातावरण निर्माण असं होतं की त्याच्यातनं त्यांना कळतं की मी जे काम केलेलं आहे की माझा स्तर कुठे आहे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये, तो सुद्धा या प्रदर्शनाचा एक उद्देश असतो. आणि असा हा दुहेरी उद्देश ठेवून हे कला प्रदर्शन इथे आयोजित केलं जातं. आणि फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, या कलाक्षेत्रातले जे काही कला रसिक आहेत तर त्यांनी सुद्धा याचा आस्वाद घ्यावा. काही त्यांना विद्यार्थ्यांना जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी पण मार्गदर्शन करावं. काही त्यांच्या सूचना असतील की जेणेकरून आपण पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा अजून त्याच्यामध्ये काही बदल घडून आणत असो पॉझिटिव्ह, त्या दृष्टीने हा इथे उपक्रम राबवला जातो. सर, 25 तारखेपर्यंत आहे एक्झिबिशन, तुम्ही काय आव्हान कराल लोकांना? लोकांना आव्हान हेच आहे की जास्तीत जास्त संख्येने यांनी विद्यार्थ्याच्या ज्या कलाकृती मेहनत त्यांनी जी केलेली आहे त्याचं त्यांनी बघून विद्यार्थ्यांचं कौतुक करावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं. हाच माझं आव्हान असेल सर्व रसिकांना. आपण आता पाहिलं आहे की कशा पद्धतीने सोशलचं पूर्ण कार्यक्रमाचं पूर्ण तयारी स्टुडंट्स करत होते आणि इथे एक्झिबिशन हॉलमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने स्टुडंटचे सगळे कामं इथे डिस्प्ले केले आहेत. सो आता मी आव्हान करते लोकांना की तुम्ही नक्की इथे या. 21 ते 25 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे, 11 ते 7 वाजेपर्यंत. तर जरूर इथे या, जरूर या स्टुडंट्सना
मोटिवेट करा. ह्यांनी खूप मेहनत घेतली आहे या सगळ्या एक्झिबिशनसाठी.